जगाचा मालक, ज्याच्या एका इशाऱ्यावरती ब्रह्मांड फिरते, तो देव एका भक्ताचं ओझं वाहण्यासाठी मजदूर बनून दुपारची वेळ होती. सूर्य जणू आग ओकत होता. संत चोखामेळा वेशीबाहेर लाकडांची जर मोळी घेऊन चालत होते. अंगाची लहाईलाई येत होती, पाय लटपटत होते, पण पेक्षा मनावरचे दुःख मोठे होते. ते रडत रडत म्हणत होते, देवा विठ्ठला, आता शरीर साथ देत नाही रे. कधी रथ मागून एक कोमळ आणि प्रेमळ आवाज आला, बाबा खूप थकलायत ना, द्या ते होते माझ्याकडे. चोखा साधा मजदूर उभा होता. क्षणात ते गडोटे आपल्या डोक्यावरती घेतले. चोखामेळ्यांना वाटले पंढरीच्या वाटेवर कोणीतरी देवमाणूस दिसला. तो मजदूर हसत हसत गप्पा मारत होता. कशी एकट्यावर चोखामेळा पाणी आणण्यासाठी आत गेली, पण बाहेर येऊन बघतात तर काय, तो मजदूर गायब झाला होता. खाली रडू कोसळले. त्यांना समजलं, माझ्या विठ्ठलानं माझे दुःख बघवत नाही. माझ्या देवाने साक्षात मजदूर होऊन माझ्या कर्माचं ओझं वाहिलं. आता हा भोळा विठ्ठल